बसला। एकाच आठवड्यात जगातल्या 2 मोठ्या लोकशाह्यांनी एकाच कंपनीला एकाच वेळी तडाखा दिला। भारतानं संसदीय समितीच्या माध्यमातून मेटा कंपनीला 3 दिवसात माफी मागण्याची मुदत दिली होती, तर अमेरिकेत न्यू मेक्सिको राज्याच्या न्यायालयानं मेटाला तब्बल 7,800 कोटी रुपयांपेक्षा जास्त दंड ठोठावला। मार्क झकरबर्गनं उभ्या केलेल्या डिजिटल साम्राज्यावर एकाच वेळी 2 आघाड्यांवर संकट आलं। प्रश्न केवळ दंडाचा नाहीये, प्रश्न आहे समाज माध्यम मंच हाताशी आहे म्हणून कसंही वापरेन या मनमानी कारभाराला आवर घालण्याचा। दिल्लीत जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू होतं, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झेनझींना उद्देशून एक व्हिडिओ बनवला होता। परीक्षा पद्धती अधिक पारदर्शक बनवण्यासाठी कोणती पावलं उचलली जात आहेत याबद्दलही त्यात सांगितलं होतं। हा व्हिडिओ फेसबुकनं काही काळ ब्लॉक केला होता। मेटानं ही तांत्रिक चूक असल्याचं सांगत व्हिडिओ पूर्ववत केला, पण संसदीय समितीनं हे स्पष्टीकरण अपुरं मानलं। समितीनं मार्क झुकरबर्गला 3 दिवसात माफी मागण्यासाठी मुदत दिली आणि माफी मागितली नाही तर माहिती तंत्रज्ञान कायद्यातलं सेफ हार्बर संरक्षण काढून घेण्याचा इशारा दिला। सेफ हार्बर म्हणजे माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 79 अन्वये समाज माध्यम मंचाला मिळालेलं कायदेशीर संरक्षण। यामध्ये वापरकर्त्यानं टाकलेल्या मजकुरासाठी समाज माध्यम मंचाला थेट जबाबदार धरता येत नाही, पण जर मंचानं जाणून बुजून बेकायदेशीर मजकूर प्रसिद्ध व्हावा अशी व्यवस्था केली तर हे संरक्षण जातं। भारतात इंस्टाग्रामचे 48 कोटी आणि फेसबुकचे 40 कोटी वापरकर्ते आहेत। व्यवसायाचा विचार करायचा तर मेटाला हे परवडणारं नव्हतं। मेटानं अवघ्या एका दिवसात माफी मागत चुका कबूल केल्या। BBCI या तपास पत्रकारिता विभागानं मेटाचं आणखी एक प्रकरण उघड केलं। भारतात इंस्टाग्रामवर पैसे घेऊन अशा जाहिरातींना प्रसिद्धी दिली जात होती, ज्या थेट बाललैंगिक शोषण साहित्याशी संबंधित होत्या। या जाहिरातींवर क्लिक केल्यावर वापरकर्ते टेलिग्रामच्या आक्षेपार्ह खात्यांपर्यंत पोहोचत। हे प्रकरण केवळ एखाद्या चुकीच्या पोस्टचं नव्हतं। इंस्टाग्रामनं पैसे घेऊन जाणून बुजून अशा लिंक्स प्रमोट केल्या होत्या, हा आरोप होता। भारतानं हे प्रकरण गांभीर्यानं घेतलं। इलेक्ट्रॉनिक्स माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं 4 जुलै रोजी मेटाला नोटीस बजावली, 7 दिवसात उत्तर द्यायला सांगितलं। राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगानं 3 जुलैला स्वतःहून दखल घेत मेटाला नोटीस पाठवली। दोन्ही संस्थांनी मेटाचं उत्तर अपुरं मानत औपचारिक चौकशी सुरू केली। अटलांटिकच्या पलीकडे चित्र आणखीनच गंभीर होतं। अमेरिकेतल्या न्यू मेक्सिको राज्याच्या न्यायालयानं मेटाला एकूण $94.2 कोटी म्हणजे सुमारे 7,800 कोटी रुपयांपेक्षा जास्त दंड ठोठावला। न्यायाधीश ब्रायन यांनी तर मेटाला थेट सार्वजनिक उपद्रव असं म्हटलं। कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या विषारी धुराची उपमा दिली। मेटाच्या अंतर्गत कागदपत्रातून उघड झालं की कंपनीच्याच कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांना बालसुरक्षेच्या धोक्यांबद्दल वारंवार इशारे दिले होते, तरी कंपनीनं सार्वजनिकरित्या खोटी माहिती दिली। न्यायालयानं आता मेटावर बंधनं घातली आहेत। किशोरवयीन मुलांशी अपरिचित प्रौढांना संदेश पाठवता येणार नाहीत। रात्री आणि शाळेच्या वेळेत नोटिफिकेशन बंद राहतील आणि फेसबुक, इंस्टाग्रामचा वापर महिन्याला 90 तासांपर्यंत मर्यादित राहील। या निकालानंतर एक मोठा प्रश्न उभा राहिला आहे। समाज माध्यम हे नवं व्यसन आहे का? एकेकाळी सिगारेट कंपन्या म्हणायच्या हे वैयक्तिक स्वातंत्र्य आहे, मग दशकांनंतर न्यायालयाने सिद्ध केलं की हे व्यसन जाणून बुजून लावलं जातं। आज इंस्टाग्रामचं अल्गोरिदम, सतत येणारे नोटिफिकेशन्स, न संपणारे स्क्रोल, हे सगळं मुलांना स्क्रीनशी खेळून ठेवण्यासाठी तयार केलेलं आहे। मेटाचा महसूल 2025मध्ये तब्बल $201 अब्ज होता। त्यापुढे $94 कोटी दंड हा सागरातल्या थेंबासारखा वाटतो। पण हा निकाल एक संकेत आहे। डिजिटल युगात मुलांची सुरक्षा ही केवळ पालकांची जबाबदारी नाही, ती त्या मंचाची जबाबदारी आहे ज्यानं त्यांना स्वतःच्या जाळ्यात ओढलंय। भारत असो, अमेरिका असो किंवा युरोप, हा संदेश आता जगभर एकच आहे, जागा राहण्याची निकड आहे। राष्ट्रीय पातळीवर आणखी एक महत्त्वाची घडामोड